हॅलो स्टुडंट, मी तुमचा केमिस्ट्री कोच माकोडे सर आणि तुम्ही मला पाहतात माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे माकोडे सर्स ऑनलाईन केमिस्ट्री क्लासेस म्हणजेच MCC वर। तर विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा आपण एक नवीन लेक्चर घेऊन आलोत, ज्या लेक्चरमध्ये आपण न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनचे काही एक्झाम्पल बघणार आहोत। या अगोदर आपण SN1 रिएक्शन आणि SN2 रिएक्शन हे व्यवस्थित बघितलेलं आहे। त्यामध्ये सर्व आपण डिटेलमध्ये त्याची सर्व इन्फॉर्मेशन किंवा आपण त्याची काय केलेली आहे, स्टडी केलेली आहे। तर त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत, ते एक्झाम्पल्स आपण या लेक्चरमध्ये काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत। आणि हे आपलं हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केनचं 8वं लेक्चर आहे बेटा। तर आतापर्यंतचा जो प्रवास आहे आपला खूप छान झालेला आहे आणि तुम्ही मला बाकीचे जे लेक्चर आहेत माझे, त्या लेक्चरला तुम्ही भरभरून अशी साथ दिली आहे। अशीच तुम्ही सपोर्ट करा, अशी साथ द्या आणि तुम्ही पण हे लेक्चर करून तुमचा फायदा करून घ्या। आणि बाळांनो, माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असताल तर 100% माझ्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बाळांनो, आता पुन्हा एक तुम्हाला सूचना द्यावीशी वाटते, लेक्चर चालू होण्याच्या अगोदर तुम्ही वही, पेन, पेन्सिल घेऊन बसा, कारण हे लेक्चर खूप इंटरेस्टिंग होणारं लेक्चर आहे आणि 100% या लेक्चरवर आणि या टॉपिकवर CET असेल, नीट असेल, JEE असेल, या एक्झामला 100% क्वेश्चन आल्याशिवाय राहत नाहीत। तसंच आपलं जे महाराष्ट्र बोर्ड आहे, आपण ज्याला फोकस करणार आहोत सध्या, त्या महाराष्ट्र बोर्डवर पण या रिएक्शन मधील एक तरी रिएक्शन दरवर्षी परीक्षेला असते। त्या कारणामुळे आपण हे लेक्चर खूप इंटरेस्टिंग आहे असं मानायला काही हरकत नाही। तर चला आपल्या अशा खास आणि इंटरेस्टिंग लेक्चरला काय करतोय, सुरुवात करतोय। आता यामध्ये बाळांनो लक्ष द्या, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनची पहिली रिएक्शन आहे, ती रिएक्शन कशा पद्धतीने पाहायची लक्ष द्या। आता समजा माझ्याकडं काय आहे, या ठिकाणी चेक करा बेटा, रिएक्शन काय, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ हॅलो अल्केन्स। न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ हॅलो अल्केन्स, त्यामध्ये रिएक्शन विथ NaOH। आता हॅलो अल्केन म्हणजे कोण रे बेटा, R बॉन्ड X काय आहे, R बॉन्ड X। आता हा बॉन्ड काय करायचा, आपल्याला ब्रेक करायचा आहे आणि काय करायचं, न्यूक्लियोफिलिकचा अटॅक करायचा। मग न्यूक्लियोफाइल कोण, आता या ठिकाणी तुम्हाला अशी एक रिएक्शन दिसते, रिएक्शन विथ ॲक्वियस NaOH। कोण आहे हा, ॲक्वियस NaOH। आता ॲक्वियस NaOH म्हणजे कोण रे बेटा, इथं लक्ष दे, सिंपल आहे। NaOH म्हणजेच हा सोडियम हायड्रॉक्साइड आहे आणि त्याच्यामधला OH ग्रुप जो आहे तो न्यूक्लियोफाइल म्हणून काय करतोय, ऍक्ट होतोय। मग कसं, लक्ष दे बेटा, इकडं सिंपल आहे। आता समजा माझ्याकडे रिएक्शन काय आहे बेटा, R बॉन्ड X आहे। काय आहे, R बॉन्ड X प्लस, आता काय करायचंय तुम्हाला, NaO आणि H हे काय तुमचा ॲक्वियस NaOH आहे। कोण आहे बेटा, ॲक्वियस NaOH। आता इन द प्रेझेन्स ऑफ हीट द्यायला विसरायचं नाही। तर मग लक्ष द्या कशी रिएक्शन होईल रे बेटा, सिंपल आहे। रिएक्शन कशी होईल बघ, इकडं लक्ष दे। आता समजा हा X आहे आणि हा कोण रे बेटा, हा कोण आहे, Na आहे। तर काय होईल, Na आणि X हे एकत्र येतील। आता लक्षात घ्या, सबस्टिट्यूशन काय होणार आहे, हा जो OH आहे, हा OH कोणाला रिप्लेस करणार आहे, X ला। मग OH काय आहे तुमचा, न्यूक्लियोफाइल आहे आणि न्यूक्लियोफाइल कोणाला रिप्लेस करायला, X ला। म्हणजेच काय बेटा, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजेच लक्षात घ्या, निगेटिव्ह पार्टला निगेटिव्ह पार्ट काय करतोय, रिप्लेस करतोय। त्याला म्हणायचं सबस्टिट्यूशन, म्हणजे जास्त रिएक्टिव्ह सबस्टन्स रिप्लेसेस लो रिएक्टिव्ह सबस्टन्स, यालाच आपण काय म्हणतो, सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणतो बेटा। मग लक्ष दे, काय प्रोडक्ट तयार होईल बेटा, R बॉन्ड O बॉन्ड H प्लस काय आहे तुमच्याकडं, NaX तयार व्हायलाय। काय तयार व्हायलाय, NaX। हा आहे तुमचा अल्किल हलाइड
म्हणजेच लक्षात घ्या, अल्किल हलाइडची रिएक्शन कोणासोबत करायची होती? NaOH सोबत. आता त्याच्यापासून जो तयार व्हायला तो आहे बेटा अल्कोहोल. काय आहे राजा? अल्कोहोल आहे. आता लक्ष दे, खूप सिंपल आहे बेटा. हीच रिएक्शन पुन्हा कशी होईल? लक्ष दे. आता समजा माझ्याकडे या ठिकाणी CH3 आहे, CH2 आहे आणि इथं आहे बेटा Cl. त्याची रिएक्शन हा कोण आहे? इथिल क्लोराइड आहे. कोण आहे? इथिल क्लोराइड आहे. खूप इंटरेस्टिंग आहे बेटा, लक्ष दे. प्लस काय घेतला? NaO आणि कोण घेतला रे? H घेतला. कोण घेतला? NaOH. आता लक्ष दे बेटा, खूपच सिंपल आहे. आता पुन्हा सेम रिएक्शन इथं काय करता येईल तुम्हाला? इथं लक्ष दे बेटा, ही काय झाली तुमची? हीट द्यायला विसरायचं नाही. आता लक्ष दे बेटा, हा तुमचा काय असेल? NaCl. आता लक्ष दे, काय तयार होईल रे बेटा? सिंपल आहे, खूप इंटरेस्टिंग आहे बेटा. काय तयार होईल? इथं लक्ष दे, CH3, त्याच्यानंतर CH2 आणि हा काय आहे? OH. म्हणजे कोण येतो? न्यूक्लिओफाईल. म्हणजेच काय व्हायले? सबस्टिट्यूशन, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन व्हायला बेटा. अशा पद्धतीनं CH3 CH2 Cl ही रिएक्शन काय व्हायली? कव्हर व्हायली. तयार काय व्हायला? NaCl प्लस NaCl. याला सॉल्ट बनायला काय हरकत नाही. म्हणजेच कोण आहे बेटा? हा जो आहे तो सोडियम क्लोराइड आहे. अशा पद्धतीने बेटा सिंपल आहे. ह्या रिएक्शन मध्ये जर पाहिलं तर तुम्ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन करून तुम्ही काय करू शकता? अल्कोहोल तयार करू शकता. आणि याचं नाव आहे बेटा इथिल अल्कोहोल. काय आहे याचं नाव? इथिल अल्कोहोल आहे. लक्षात घ्या बेटा, खूप सिंपल कॉन्सेप्ट आहे. अशा पद्धतीनं हे काय झालं बेटा तुमचं? RX ची म्हणजे काय रे? हॅलो अल्किनची रिएक्शन कोणासोबत केली? NaOH सोबत. आणि त्याच्यापासून काय तयार झाला? अल्कोहोल. काय बेटा? बाय न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन करून. काय? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन करून. तर अशा पद्धतीने याचा पटापट काय करा? स्क्रीनशॉट काढून घ्या. आपल्याला लागलीच दुसऱ्या रिएक्शन कडे वळायचंय. घेतलं बेटा? स्क्रीनशॉट घेतला? चला आता आपण याच्यातली नेक्स्ट रिएक्शन बघतोय. आता या नेक्स्ट रिएक्शन मध्ये जर पाहिलं तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ हॅलो अल्केन्स, तेच आहे बेटा आपलं टायटल. परंतु त्या ठिकाणी या ठिकाणी कोण बदललाय? रिएजंट बदललाय. कोण आहे रिएजंट? NaOR. याला सोडियम अल्कॉक्साइड म्हणायचं बेटा. काय म्हणायचं? सोडियम अल्कॉक्साइड. काय म्हणायचं? सोडियम अल्कॉक्साइड. आता बेटा लक्ष दे, खूप सिंपल रिएक्शन आहे. कशी रिएक्शन होणार? आता मला सांगा, आता आपण काय करतोय? हॅलो अल्केन सोबत काय करतोय? रिएक्शन करतोय. कुणाची? NaOR ची. आता लक्ष दे बेटा, हॅलो अल्केन म्हणजे कोण आहे तुमचा? R बॉन्ड X आहे ऑब्विसली. प्लस रिएक्शन कुणासोबत करायची तुम्हाला? सोडियम अल्कॉक्साइड सोबत. म्हणजेच Na. आता Na वर कोणता चार्ज आहे बेटा? प्लस असणार आहे. कारण Na आणि O मध्ये जो बॉन्ड आहे तो आयोनिक बॉन्ड आहे. कोणता बॉन्ड आहे? आयोनिक बॉन्ड आहे. त्याच्यानंतर हा कोण आहे बेटा? O आहे. त्याच्यानंतर इथे कोण आहे? R आहे. आता O वर कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज आहे बेटा. खूप इम्पॉर्टंट आहे बेटा. हे तुमच्या व्यवस्थित लक्षात असलं पाहिजे की इथं जो बॉन्ड आहे तो कोणता बॉन्ड आहे? आयोनिक बॉन्ड आहे. आता लक्ष दे बेटा, आता इथं तुमचा Na आहे. आता इथं काय आहे? X आहे. याला डॅश द्यायला विसरायचं नाही बेटा, कारण जो पुढचा प्रोडक्ट तयार होणार आहे तो कसा होणार आहे? लक्ष द्या. आता पुन्हा ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शन बेटा कशाच्या? हीटच्या सानिध्यात होणार आहे. इन द प्रेझेन्स ऑफ हीट. त्यामुळं आपलं कॅटलिस्ट देणं हे गरजेचंच आहे. कारण तुम्ही जर बोर्डाची एक्झाम देत असताल तर त्यावेळेस कॅटलिस्टला हा कॅटलिस्ट जर नाही लिहिला तर अर्धा मार्क काय होत असतो? कमी होत असतो. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. या कंडिशनशिवाय रिएक्शन होत नाही. आता लक्ष दे बेटा, काय आहे मग या ठिकाणी जी रिएक्शन होणार आहे ती कशी होणार आहे बेटा? लक्ष दे. आता मला सांगा बेटा, हा Na आणि हा काय बेटा? X. काय तयार होईल बेटा? NaX तयार व्हायला. आता लक्ष दे बेटा, तुमचा हा कोण आहे? R. हा काय? O आणि R. तर थोडासा कॉन्सेप्ट अजून लक्ष द्या. आपण पाहतोय न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन आणि न्यूक्लिओफाईल ज्या वेळेस असतो बेटा
कोण हा जो न्यूक्लिओफाइल असतो या न्यूक्लिओफाइलवर कोणता चार्ज असतो निगेटिव्ह चार्ज असतो म्हणून OR जो आहे त्याच्यावर कोणता चार्ज आहे निगेटिव्ह चार्ज आहे। आता लक्ष द्या बेटा सिंपल आहे या ठिकाणी R आहे हे की नाही त्याच्यानंतर कोण घेतला बेटा हा OR बॉन्ड R काय असणार आहे डॅश प्लस जो तयार व्हायला तो कोण आहे बेटा NaX तयार व्हायला कोण तयार व्हायला NaX म्हणजेच हा कोण तयार व्हायला बेटा इथर तयार व्हायला काय तयार व्हायला इथर लक्ष दे बेटा काय आहे या ठिकाणी हा इथर आहे कोण आहे इथर कॉन्सेप्ट खूप लक्षात 100% लक्षात ठेवायला पाहिजे आणि हा इथर ROR डॅश म्हणजे मिक्स्ड इथर आहे हे तुम्हाला अल्कोहोल फिनॉल इथर मध्ये सांगेल मिक्स्ड काय असतं आणि सिंपल काय असतं बेटा लक्ष दे खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे या ठिकाणी तुमचा जो कोण तयार व्हायला इथर म्हणजेच कधी व्हायला बेटा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑफ हॅलो अल्केन्स न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होऊन तिथं काय व्हायला इथर तयार व्हायला थोडंसं लक्ष द्या बेटा सिंपल आहे एक एक्झाम्पल पाहू आपण या एक्झाम्पल मध्ये आपण काय केलं CH3 घेतला आणि या ठिकाणी Cl घेतला बेटा प्लस काय करता येईल आपल्याला सोडियम घेतला प्लस या ठिकाणी पुन्हा O घेतला बेटा तो काय आहे मायनस आणि कोण आहे R च्या ऐवजी आपण घेणार आहेत बेटा काय रे CH2 आणि काय CH3 याला सोडियम इथॉक्साइड म्हणायला काही हरकत नाही बेटा काय म्हणायचं सोडियम काय म्हणतोय आपण त्याला सोडियम इथॉक्साइड आणि बेटा लक्ष दे खूप सिंपल आहे यांच्यामध्ये जी रिएक्शन होणार आहे ती अशी होईल बेटा होईल ना आता मला सांग काय तयार होईल रे बेटा लक्ष दे इन द प्रेझेन्स ऑफ काय रे काय उष्णता म्हणजेच काय हीट द्यायला हरकत नाही मग लक्ष दे तयार झाला तो कोण झाला CH3 बॉन्ड O त्याच्यानंतर CH2 बॉन्ड CH3 प्लस काय आहे तुमच्याकडे NaCl आहे कोण आहे NaCl तर बेटा याला लक्षात घ्या याचं नाव ठेवत असताना हा इथर आहे पण इथिल मिथिल इथर म्हणायला काही हरकत नाही इथिल मिथिल इथर तर ही झाली बेटा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन होऊन काय तयार व्हायला या ठिकाणी काय तयार व्हायला बेटा तुमचा कोण इथर तयार व्हायला ज्याचं नाव आहे इथिल मिथिल इथर बाय काय बेटा न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ज्यावेळेस RH ची रिएक्शन आपण कोणासोबत करू NaOR सोबत करू त्यावेळेस तुम्हाला काय भेटत असतो इथर तर ही झाली न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे तुमचं दुसरं एक्झाम्पल तर विद्यार्थी मित्रांनो याचे पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या लागलीच आपल्याला काय करायचंय नेक्स्ट रिएक्शन कडे वळायचंय